मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील मानधनात 1500 रुपयांवरून 2100 रुपये इतकी वाढ करण्यात येईल असं आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आलं होतं. त्यामुळे आता राज्यातील लाडक्या बहिणींचे वाढीव पैसे कधी मिळणार याचीच माहिती आपण या व्हिडिओतून पाहूया. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि जाहीरनाम्यात महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या वाढीव मानधनाचे आश्वासन दिले होते. शिवाय 1 महिन्याचे आगाऊ पैसेही महिलांच्या खात्यात जमा केले होते. महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यात लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरल्याचं बोललं जात आहे. 5 तारखेला नवीन सरकार स्थापन होईल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण होणार हे ठरेल आणि त्यानंतर वेध लागले ते लाडकी बहीण योजनेचे मानधन कधी जमा होते याचेच. याविषयी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट संकेत दिले. आश्वासन आम्ही पूर्ण करू. आश्वासन पूर्ण केलं नाही तर आमची प्रतिमा देशभरात खराब होईल. सरकारमध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची क्षमता आहे. आम्ही गेल्या वर्षी राखी पौर्णिमेच्या दिवशी ही योजना सुरू केली होती. त्यामुळे पुढील वर्षी भाऊबीजेपर्यंत ती रक्कम वाढवू शकतो असं मुनगंटीवार यांनी सांगितलंय. आता या मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे वाढीव मानधन कधी जमा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही अपडेट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी पाहत राहा जी 24 तास.